या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरी तालुक्यातील घोटवडे आणि करवीर तालुक्यातील परिते इथं गव्यांच्या कळपानं धुमाकूळ घातला असून दोघांना धडक मारल्यानं दोघांमधील एक जण गंभीर जखमी झाला आहे. परिते येथील पाटील नाळवा नावाच्या शेतात 5 ते 6 गव्यांच्या कळपातील एका गव्यानं 22 वर्षीय प्रतीक गणपती पाटील यास धडक मारल्यानं त्याच्या पोटात आणि हातात शिंग घुसल्यानं हा युवक गंभीर जखमी झाला आहे. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामध्ये गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रतीक गणपती पाटील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 50 वर्षीय सत्तापा कुंडलिक पाटील यांना देखील गव्यानं धडक दिल्यानं त्यांना मुका मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या गव्यांनी पाटील नाळवा नावाच्या शेतातील पिकाचं नुकसान केले. या गव्यांच्या कळपामुळे परिते येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. वन विभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिते सरपंच मनोज पाटील यांनी केली. भोगावतीकडून आलेले गवे घोटवडे येथील शेतात शिरले. गवे पाहण्यासाठी काही तरुण गेले होते. बऱ्याच वेळा उसाच्या शेतात शिरलेले गवे दिसत नसल्यानं झाडावर चढलेले 2 तरुण खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना एका गव्यानं झाडाला जोरात धडक दिल्यानं झाडावर चढलेला एक तरुण खाली पडला. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.